जगद्गुरू संत श्रेष्ठ संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा आज बारामतीमधील भिगवण चौक येथील शारदा प्रांगण येथे मुक्कामी असणार आहे। खऱ्या अर्थाने काल बारामतीमध्ये श्री संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा दाखल झाला होता। आज सकाळीच उंडवडी येथे मुक्कामी होता आणि आज सकाळपासूनच वारकरी बांधव हे बारामतीमध्ये दाखल होत आहेत। विठ्ठू माऊलीच्या घोषाने अक्षरशः बारामती शहर हे दुमदुमून गेलेले आहे। बारामती शहरात हा पालखी सोहळा येत असताना मोठ्या प्रमाणात स्वागताच्या आशयाचे बॅनर देखील लागलेले आहेत। आपण पाहू शकता की बारामती शहरात पालखीच्या सोहळ्याचे अनेक बॅनर लागलेले आहेत, परंतु असा एक वेगळा बॅनर लागलेला आहे। या बॅनरकडे सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं जात आहे। बारामतीचा सुपुत्र होऊ दे चरणी सेवेकरी, आषाढीच्या दिवशी लाभू दे ही पुण्यघडी, लवकरच येऊ दे ही सुवर्णघडी, बारामतीकरांचा विठुराया असा अजित पवार यांचा फोटो लावून हा बॅनर लावण्यात आलेला आहे। साहजिकच आषाढी एकादशीची पूजा करण्याचा मान हा मुख्यमंत्र्यांना मिळत असतो आणि साहजिकच या बॅनरमधून हा एक साकडं घालण्याचा प्रयत्न केलेला आहे। आषाढीच्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जे पूजा करण्याची पुण्यघडी येऊ दे आणि लवकरच ही सुवर्ण घडी येऊ दे असं देखील जे अविनाश बांदल मित्रपरिवाराकडून हा बॅनर लावण्यात आलेला आहे। साहजिकच या बॅनरकडे संपूर्ण नागरिक असतील किंवा वारकऱ्यांचं लक्ष वेधलं जात आहे। साहजिकच आज बारामतीमध्ये संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा येत आहे आणि मोठ्या प्रमाणात हे बॅनर लागलेले आहेत आणि साहजिकच सद्यस्थितीला हा बॅनर सर्वांचं लक्ष वेधून घेताना दिसत आहे। कॅमेरा पर्सन नागेश मर्डेसह मी दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।